मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट. ही अपडेट आहे महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम संदर्भाची. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे टेक्स्ट मेसेज जे आहे DVT मार्फत प्राप्त झालेले आहे, ज्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन नंबर, कॉन्ट्रॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे. यामध्ये दिलेलं आहे की यू आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर अँड सबमिट मॅप्स क्लेम ऑन maps.dvet.gov.in. तर या पोर्टलवरती जे आहे तुम्हाला क्लेम सबमिट करण्यासाठीचं ऑप्शन्स जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आता मॅप्स पोर्टल कशा प्रकारचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहे, काही विद्यार्थी नवीन असू शकतात, तर त्यांच्यासाठी सांगून देतो. अशा प्रकारचं हे मॅप्सचं पोर्टल आहे. तर येथे त्यांनी दिलेलं आहे की maps.dvet.gov.in या पोर्टलवरती आल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो, ज्यामध्ये लॉग इन पेज त्यांनी दिलेलं आहे. खाली कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याआधीसुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं होतं, परंतु मित्रांनो, जे मॅप्सचं जे काही पोर्टल आहे त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे त्यांना जे काही आहे युजरचा जो डेटा होता तो डिलीट करावा लागला आणि त्यामुळे त्यांनी जी काही प्रोसेस आहे ही पूर्णतः नव्याने राबवण्याचं ठरवलेलं आहे. त्यासाठी आता सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर येथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं बटन दिलेलं आहे. या बटनावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुमच्यासमोर जे आहे अशा प्रकारचे एक नवीन असा इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारला जातो. कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिक येऊन जाऊ शकतो. येथे रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकायचा, तर मित्रांनो, ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे काही तुमचं पोर्टल आहे ॲप्रेंटिस इंडियाचं, त्यावरती जे काही तुमचं प्रोफाईल राहतं त्या ठिकाणी तुम्हाला A0 ने स्टार्ट होणारा जो काही नंबर राहतो तो तुमचा ॲप्रेंटिस रजिस्ट्रेशन नंबर राहतो, तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे ती ऑटोमॅटिकली फेच केली जाते. त्यानंतर येथे त्यांनी विचारलं आहे प्रिस्क्राईब स्टायपेंड पर मंथ. तर यामध्ये जे काही तुमचं पर मंथचं स्टायपेंड आहे हे तुम्हाला तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या PDF जे दिलेलं असेल ते ॲज इट इज तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर टाकायचा आहे. पासवर्ड तुम्हाला स्वतः सेट करायचा आहे, ज्यामध्ये 8 डिजिटचा पासवर्ड असला पाहिजे. एक अप्पर केस, एक लोअर केस, बाकी नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर्स तुम्ही यूज करू शकता. आणि हा कॅप्चा देऊन तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करू शकता. या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये लागू शकतात, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये जे आहे खालील प्रकारचे कागदपत्र लागू शकतात, ज्यामध्ये ॲप्रेंटिसचा रजिस्ट्रेशन नंबर झाला, कॉन्ट्रॅक्टचा रजिस्ट्रेशन नंबर, बँक स्टेटमेंट. आता बँक स्टेटमेंट जे आहे तुम्हाला जे काही तुमचे ॲप्रेंटिसचा कालावधी होता त्यामध्ये ज्या महिन्याला तुमचं बँकेमध्ये स्टायपेंड जमा झालं होतं त्या स्टायपेंडची एंट्री तुम्हाला घ्यायची आहे. आणि ते स्टायपेंडची एंट्री स्कॅन करून, म्हणजे समजा तुम्ही पासबुकावरती आणली असेल तर तुम्ही स्कॅन करू शकता. आणि अशा प्रकारे ज्या काही तुमच्या 12 एंट्रीज राहतील त्या तुम्हाला एकत्रित एका PDF तयार करून त्याला तुम्ही हायलाईट करून जे आहे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये त्या अपलोड करायच्या आहे. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की बँक अकाउंट क्लोज झालेलं आहे, काही कारणास्तव बंद पडलं आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जर मॅप्स योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं जुनं अकाउंट चालू करून जे काही तुमचे जुन्या एंट्रीज होत्या त्यासुद्धा घेऊन घ्यायच्या आहे आणि त्यानुसार ते अपलोड करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ॲप्रेंटिस कॉन्ट्रॅक्टसुद्धा अपलोड करायचं आहे. तर ॲप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर मित्रांनो, ॲप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला तुमच्या ॲप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती तुम्हाला लॉग इन करून तेथे तुमचा जो काही तुमचा प्रोफाईल सेक्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचं ऑप्शन मिळेल. तेथे तुम्ही जाऊन तुमची कॉन्ट्रॅक्टची PDF डाउनलोड करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा जे काही आहे तुम्हाला अपलोड करायचं ऑप्शन येथे येऊ शकतं. यामध्ये आणखी एक तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो की जे काही तुम्ही फॉर्म भराल तर तुम्हाला PDFची जी साईज आहे ही 1 MB पेक्षा जास्त नसली पाहिजे. आता बँक स्टेटमेंटची समजा जर तुम्ही PDF बनवत असाल तर त्यामध्ये बँक आणि स्टेटमेंट हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. त्यामुळे बरेच विद्यार्थी काय करतात की जी काही नावामध्ये आहे थोडी स्पेस देतात, तर बँक एक स्पेस देऊन स्टेटमेंट असं लिहू शकतं. तर यामध्ये जे काही आहे तुमचे PDFचं जे काही नाव आहे हे चिटकून असलं पाहिजे. जसं की मी एक्झाम्पल म्हणून येथे
बँक स्टेटमेंट लिहिलेलं आहे, तर यामध्ये बँक आणि स्टेटमेंट एकत्रित लिहिलेलं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची मी स्पेस दिलेली नाही. तर अशा प्रकारे तुम्हालासुद्धा तुमचं जे काही नाव आहे बँक स्टेटमेंटचं असो किंवा डोमेसाईलचं असो, कोणतेही फाईलचं असो, त्यामध्ये स्पेस द्यायची नाही आहे. तुम्ही त्या फाईलचं नाव काहीही ठेवलं तरी काही अडचण राहणार नाही. फक्त जे काही आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. त्यानंतर जे आहे त्याची PDF साईज जर समजा जास्त असेल तर तुम्ही ऑनलाईनमध्ये PDF कॉम्प्रेसरचा टूल यूज करू शकता किंवा PDF साईज रिड्यूसर यूज करू शकता आणि तुमच्या PDF साईज त्यामध्ये कमी करू शकता. यानंतर मॅप्स योजनेसाठी कोणत्या प्रकारचं बँक अकाउंट तुम्हाला द्यायचं आहे, तर मित्रांनो तुम्हाला ॲप्रेंटिसच्या वेळेस ज्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले होते तेच बँक अकाउंट तुम्हाला द्यायचं आहे. ते बँक अकाउंट जे आहे आधारसोबत लिंक असलेलं पाहिजे. तसेच त्या बँक खात्याचे तुमचे आधारचे सीडिंग झालेलं असलं पाहिजे. आता हे सीडिंगची प्रोसेस काय आहे, तर मित्रांनो आधार सीडिंग म्हणजे बँक अकाउंट जी काही सीडिंग आहे ते आधारसोबत सीडिंग झालेलं असलं पाहिजे. यासाठी तुम्ही जे काही आधारची ऑफिशियल साईट आहे UIDAI त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आधारच्या वेबसाईटवरती अशा प्रकारचा ऑप्शन येतो आधार लिंकिंग स्टेटस. यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर आधार लिंकिंग स्टेटसच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता. बँक सीडिंग स्टेटसवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज बॉक्स दिसू शकतो, ज्यामध्ये तुमचं जे काही बँक अकाउंटचं नाव असेल, बँक सीडिंग स्टेटस असेल ते तुम्हाला दाखवलं जाईल. यामध्ये बँक सीडिंग स्टेटस जे आहे जर समजा ते दुसऱ्या बँकेचं असेल तर तुम्हाला स्टायपेंड ज्या बँकेत मिळालेलं असेल त्या बँकेत जाऊन त्यांना तुम्हाला बँक सीडिंग करायचा सांगायचं आहे. त्यासाठी एखादा फॉर्म तुम्हाला बँक देऊ शकतं, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. जर तुमचं बँक सीडिंग झालं नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही जे आहे मॅप्स योजनेचा जो काही फॉर्म आहे तो भरून टाकायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे हे महत्त्वाची माहिती होती. या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला एक आणखी इश्यू सांगतो की जर समजा तुम्ही फॉर्म भरत असाल तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन होतो. जेव्हा फॉर्म भरायला गेले तर समजा लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर जे आहे येथे नावामध्ये एखादी एक्स्ट्रा स्पेस जी आहे ही ऑटोमॅटिकली जनरेट झालेली आहे, जे काही सिस्टीममार्फत डिफॉल्ट जनरेट झालेली आहे. तर यामध्ये एक अशा प्रकारचं एक एरर विद्यार्थ्यांना येत आहे की ज्यामध्ये लिहून येतं की ऑनली अल्फाबेट्स अँड सिंगल स्पेस इन बिटवीन आर अलाउड. तर यामध्ये अशा प्रकारचं एक एरर येत आहे, त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यास अडचण जात आहे. या व्यतिरिक्त काही विद्यार्थी सर्व काही डिटेल्स व्यवस्थित टाकून जेव्हा रजिस्टर बटनावरती क्लिक करतात तर येथे दाखवत आहे की सम एरर ऑकर्ड व्हाईल रजिस्टरिंग कॅन्डिडेट प्लीज ट्राय अगेन. तर हा जो काही अलर्टवाला इश्यू आहे तर यासाठी जे आहे तुम्हाला काही वेळानंतर ट्राय करत राहायचं आहे. काही सर्व्हरचा इश्यू असू शकतो मित्रांनो, त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा एरर येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं अशासुद्धा मला कमेंट आलेल्या होत्या ओल्ड व्हिडिओवरती की त्यांचं स्टायपेंड जे आहे हे किती टाकायचं आहे. तर मित्रांनो तुमचं जे काही कॉन्ट्रॅक्टच्या PDF जे काही स्टायपेंड असेल ते स्टायपेंड तुम्हाला या फॉर्ममध्ये टाकायचं आहे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्टायपेंड टाकलं तर तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि यानुसारच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर समजा एखाद्या कॅन्डिडेटने लाईव्ह फॉर्म माझ्याकडून भरून घेतला तर मी त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्ही माझा ओल्ड व्हिडिओसुद्धा चेकआउट करू शकता. त्यामध्ये सुद्धा मॅप्स योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती दिलेली आहे. तसेच बँक आधार लिंकिंग स्टेटससाठी जे काही बँक सीडिंग स्टेटस आहे ते तुम्हाला चेक करायसाठी मी लिंक देत आहे खाली. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही मॅप्स योजनेचा GR आणि इतर संबंधित माहिती जी आहे सुद्धा डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन नसाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.